आई अत्यंत योग्य धडा शिकवलास तू दिशाला. जेव्हा तू तिच्या कानाखाली मारली ना, असं वाटलं होतं ती मुमेंट कॅप्चर करावी आणि फ्रेम करून तिलाच गिफ्ट करावी. पण आदित्य, खरी कानाखाली तर तू मारलीस दिशाच्या. स्वतःनं खूप हुशार समजत होते, पण तू जी खेळी खेळलायस ना, त्यामुळं तिचा डाव तिच्यावरच उलटला गेलाय. आपल्या प्रोडक्टची कॉपी केली होती ना तिने, पण तू तिचेच प्रोडक्ट्स निम्म्या किमतीत घेऊन आपला सेलही वाढवला आणि प्रॉफिटही. करेक्ट. मला नाही वाटत आता दिशा तोंड वर काढेल. नाही काका, ती दिशा एवढ्यावर थांबेल असं मला वाटत नाहीये. कारण की ना, ती खूप तयारीनिशी उभी राहिली आपल्यासमोर. ती दिशा जितकी हुशार आहे ना, तितकीच मूर्ख पण आहे. खरं तर तिने त्या दिवशीच आपल्याला सगळ्यांना गोळ्या घालून खेळ संपवायला हवा होता. आदित्य, आपल्या आजूबाजूला खूप मूर्ख माणसं असतात. त्यांना किती जवळ करायचं किंवा किती अंतरावर ठेवायचं हे आपण ठरवायचं असतं. दिशासारखी मूर्ख मुलगी कितीही शहाण्यासारखी वागली ना, तरी काही ना काहीतरी मूर्खपणा करतेच. त्यामुळे तू नको तिचा फार विचार करूस. अनुष्का, तुझ्याकडून आज एक मोठी चूक झाली. दिशासारख्या मुलीच्या बाबतीत तू खूप मोठं धाडस केलंस. तू तिथे एकटं जायला नको होतंस. ती खूप खुनशी मुलगी आहे. ती आपल्या घरी आलेली असताना आपल्यावर पिस्तूल उगारली आहे तिने. तुझ्या जीवाचं काही बरं वाईट केलं असतं तर. बरोबर आहे मॅम तुमचं. आय एम सॉरी, माझं चुकलं. नाही आई, पण काय ना, वाईट लोकांसोबत नेहमी वाईटच होतं. हो, आणि हळूहळू ना सगळ्यांचेच फोन खोलणार आहे. दादा तर पेटलाय, आत्ताच एकीचा बँड वाजवून आलाय आणि एक बँड पारू वाजवेल. म्हणजे हे त्याला पारूच्या लग्नाच्या तयारीला लागायचंय ना. आता तिच्या बरोबर हरीशचं लग्न झालं की त्याचा बँड वाजणारच आहे ना. सत्य, तुम्ही आतवाय. काय ग बाळा, कुठे होते सकाळपासून? किती शोधलं मी तुला. मी अनुष्का मॅडमचं सत्य शोधायला गेले होते. हे बघा, हे भुया मारलेले फोटो मला सापडले. मी अनुष्का मॅडमच्या घरी गेले तेव्हा त्यांच्या घरी मला हे फुल्या मारलेले फोटो सापडले. एवढंच नाही आत्या, हे बघा, हे मी दिशा मॅडम ज्या जेलमध्ये होत्या त्या जेलमध्ये त्यांना भेटायला कोण कोण जात होतं त्याची चौकशी करायला गेले तेव्हा त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये एक व्हिडिओ रेकॉर्ड झाला होता. ते हा याच्यामध्ये. आणि ह्यात नक्की आहे. त्या प्रीतम सरांनी गरीला जो लॅपटॉप दिला आहे ना, त्याला लावून मी तुम्हाला समजा दाखवते. त्या आत्या, हे बघा, हे समजा रेकॉर्डिंग आहे. आत्या, दिशा मॅडम आणि अनुष्का मॅडम बहिणी आहेत. आणि दिशा मॅडमचा बदला घ्यायचा म्हणून अनुष्का मॅडम इकडे आले. अरे बाळा, इतके दिवस तुझ्याकडे पुरावे नव्हते म्हणून तू गप्प होतीस. पण मला असं वाटतं की आता तुला अहिल्या मॅडमनं सगळं सांगता येईल. हो ना? नाही आत्या, जरा थांबा. माझ्या कुटुंबावर वाईट नजर टाकणाऱ्या माणसांना तर मी कधी सोडणार नाही. अरे बाळा, तुझ्या लक्षात येतंय का की अनुष्का मॅडमचं सत्य तू अहिल्या मॅडमना सांगशील ना, त्याच वेळी अनुष्का मॅडम तुझ्या लग्नाबद्दल अहिल्या मॅडमना सगळं सांगितल्याशिवाय राहणार नाही. त्या सगळ्याचं आणि तुझ्या या मंगळसूत्राचं भांडवल केल्याशिवाय राहणार नाहीत ते. आत्या,
माझं काय व्हायचं ते होत आहे. पण अनुष्का मॅडमचं सत्य देवी आईंना आणि समजांना कळणं जास्त महत्वाचं आहे. अद्याप माझं समज सत्य समजांना समजल्यावर मला 1 मिनिट सुद्धा घरात राहता येणार नाही माहीत आहे मला. माझी जवळची माणसं माझ्यापासून लांब जातील. प्रीतम सरांसोबतची माझी मैत्री, आदित्य सरांसोबतची माझी मैत्री तुटून जाईल आत्या. पण अद्याप ह्या घरावर आलेलं संकट तर टळेल. अनुष्का मॅडम समजांच्या जीवावर उठले. आता तुम्हीच मला सांगा ना, एखाद्या माणसाच्या जीवापेक्षा अजून महत्वाचं काय असू शकतं? आत्या, आदित्य सरांसोबतचं माझं नातं फक्त माझ्या पुरतं राहील. आता समज स्वच्छ होईल, साठलेलं मळ दूर होईल. आत्या तुम्ही मला वचन द्या. हे बघा, माझं सत्य समजल्यानंतर मला इकडनं जावंच लागलं नाही. पण मी गेल्यानंतर तुम्ही माझ्या गणीची काळजी घ्याल, माझ्या बाची काळजी घ्याल. माझं सत्य समजल्यानंतर बा माझ्यावर रागवल, तो माझं तोंड बी बघणार नाही. मी त्याची मुलगी आहे याचं पश्चाताप होईल त्याला. पण आत्या तुम्ही मला वचन द्या, काय बी झालं तरी बाला माझ्याबद्दलचं सत्य तुम्ही कधी बी कळू देणार नाही. द्या मला वचन. आयुष्य पणाला लावतेस. तुला स्वतःची काळजी नाही वाटत का ग? आत्या, माझं आयुष्य मी माझ्या देवी आईंच्या पायाशी पाहिलंय. माझ्या आयुष्यापेक्षा मला देवी आई जास्त महत्वाचे आहे. माझं आयुष्य हे माझ्या देवी आईंचं आयुष्य आहे. आणि त्यांच्यासाठी मी माझं आयुष्य खर्च केलं तर माझ्या आयुष्याचं सार्थक होईल. अनुष्का मॅडम आणि दिशा मॅडमचं सत्य उघड करायची वेळ आली आता. मला जावं लागल. तुला सांगू, त्या दिशाच्या कानाखाली आईने अशी सलकन मारली ना, खूप मजा आली बघायला. तू असायला हवी होतीस, तुला पण खूप मजा आली असते. पण ही दिशा आहे ना, सुधारणाऱ्यातली नाहीये. किर्लोस्कर कुटुंबाच्या वाट्याला जायचं धाडस ती करणं. पण थँकफुली आपल्या कुटुंबावरचं हे इतकं मोठं संकट वेळीच लक्षात आलं. आता त्या दिशाला परत जेलची हवा खायला पाठवावं लागेल. देवी आईंसमोर समदे पुरावे दाखवायच्या आधी मला एकदा आदित्य सरांशी बोलायला पाहिजे. कारण मी अनुष्का मॅडमचं सत्य सांगितल्यावर अनुष्का मॅडम माझ्या मंगळसूत्राचं सत्य सांगणार हे नक्की. मग त्यानंतर माझी आणि आदित्य सरांची भेट होईल का नाही माहित नाही मला. पारू आणि तुम्ही दोघीच तर अशा आहेत ज्यांच्याशी मी सगळं काही बोलू शकतो. घ्या 100 वर्ष आयुष्य. सकाळपासून गायब आणि डायरेक्ट फोन करते. पारू, आदित्य सर, मी आज जे काय बी सांगणार आहे ते ऐकून तुम्ही लई मोठा निर्णय घेणार आहे माहित आहे मला. कदाचित तुम्ही आपल्यातली मैत्री बी तोडाल, पण तुम्हाला हे सांगणं लई गरजेचं वाटतंय मला. पारू काय बोलतेस तू? काय झालंय तुला? आणि मी का आपली मैत्री तोडू? पारू, तू आहेस कुठे मला ते सांग. काय सकाळपासून गायब आहेस? मी येते तुम्हाला भेटायला. हो ठीक. हॅलो. तुमची एवढी हिंमत मला हात लावायची? तुम्हाला कळते का तुम्ही काय करताय ते? मला जबरदस्ती कशा पाई इकडे आणलंय? आदित्य सरांकडे चालली होतीस ना? दिशा मॅडम आणि अनुष्का मॅडम विरुद्ध पुरावे द्यायला चालली होतीस. हे बघ पारू,
असं नको करूस, त्यांच्या वाटेला नको जाऊस. त्या दोघी किती डेंजर आहेत ना हे तुला माहीत नाही. आता तुला फक्त एवढंच करायचंय, जे पुरावे तुझ्याकडे आहेत ना ते मला द्यायचे. दे. हरीश सर, मला आधी संशय आलाच होता तुमच्याकडे, पण आता खात्री पटली की अनुष्का मॅडम आणि दिशा मॅडम सोबत तुम्ही बी सामील आहात. मला खरं खरं सांगा, त्यांनीच आणले ना तुम्हाला इकडं? तुझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला ना वेळ नाही माझ्याकडे. ते पुरावे दे चल. आणि हा, अनुष्का मॅडम आणि दिशा मॅडम विरुद्ध तुझं जे काही चाललंय ना ते बंद कर आता. पारू, आपलं लग्न होणार आहे ना आता. तू आपल्या सुखी संसाराची स्वप्न बघायची सोडून या नको त्या गोष्टीत का पडतेस? पारू, ही मोठी लोक आहेत, यांच्या भानगडीत पडू नकोस. हा, चल दे पुरावे दे. हरीश सर, आता तुमचा बी खरा चेहरा मी देवी यांसमोर आणल्याशिवाय गप्प राहणार नाही. गप, चुप एकदम. उगाचपासून समजवतोय, समजत नाहीये तुझ्या डोक्यात काय शिरत नाही का? पुरावे द्यायचे ना तुला, जा दे. जा, सांग कोणाला सांगायचंय. ठीक आहे. एक मिनिट, हे बघून जा. गणेश, वाईट वाटतंय ना गणीला या अवस्थेत बघून? मला पण वाटत. मला माहिती होतं तुला तुझ्या जीवाची पर्वा नाहीये, पण तुझ्या हट्टासाठी ना गणीला जीव कमवावा लागला. हरीश सर, गणी गणी कुठं आहे? तुम्ही का पकडलाय त्याला? हे बघा, याच्यामध्ये त्याचा काय बी संबंध नाही. जो काय बी वाद आहे ना तो आपल्यातला आहे. त्या बिचारा निरागस लेकराची काय चूक आहे याच्यामध्ये? मी पण तेच सांगतोय, चूक करू नकोस. पार, दिशा मॅडम, अनुष्का मॅडम जे काय करतायत ना त्यांना करू दे. तो फक्त तुझ्या भावाला वाचवण्याचा विचार कर आणि ते पुरावे दे माझ्याकडे. ठीक आहे, मी देईन तुम्हाला समजे पुरावे, पण त्याआधी मला गणीला बघायचंय. मला कळलं की तो सुखरूप आहे की पडदेशी मी समजे पुरावे तुम्हाला देईन. ठीक आहे, भेटवतो तुला. काय करताय हरीश सर? हरीश सर, हरीश सर काय कर हरीश सर काय करताय तुम्ही? हरीश सर, काय महत्वाचं बोलायचं असेल पारूला? तिचं बोलणंही काहीतरी वेगळंच वाटलं मला. भेटायला येते म्हणाली, मग इतका वेळ का लागतोय? बोलण्यावरून तर अर्जन्सी जाणवत होती. The number you are trying to call is currently not reachable. The number you are trying to call is currently not reachable. पारू अनुष्का आणि दिशा विरुद्ध पुरावे शोधण्यासाठी जेलमध्ये गेली होती. एकटीच होती यार बिचारी. कळलं असेल का तिला काही? काय झालं ती कळायला पण काही मार्ग नाहीये. तर ती आल्यावरच कळेल सगळे. यार पण कधी येणार ती? पुरावे तरी मिळालेत की नाही काय माहित. पारू ओके असेल ना? हरीश सर, गणी कुठे आहे? ही कुठली जागा? तुम्ही गणीला भेट कुठे घेऊन चालत मला सांगा ना. गणी,
तायडे आणि तायडे या लोकांनी मला इथं जबरदस्ती बांधून ठेवले तायडे. माहित आहे मला गणी, पण तू काळजी नको करूस बाळा. आता तुझी तायडे आली आहे ना, ती लवकर तुला इकडनं सोडवून घेऊन जाय. पारो, गणीला इथून घेऊन जाणं इतकं सोपं नाहीये. तू दिशा मॅडम आणि अनुष्का मॅडमच्या वाटेला गेलीस, ते तुला, गणीला, मारुती मामांना कोणालाच सोडणार नाही. आता तुझ्यासाठी हेच बरं राहील की त्यांच्या विरुद्ध जे काय पुरावे गोळा केलेत ना, ते माझ्याकडे दे. भैरू, एकदा का त्यांचा उद्देश पूर्ण झाला ना, की मी स्वतः गणीला सुखरूप घरी सोडेन. चल, निघायला हवं. तायडे, या माणसाचं काय बी ऐकू नको. लय वाईट माणूस आहे. तायडे मला मारून टाकल. तायडे मला पटकन इकडून घेऊन चल ना तायडे. गणित बाळा, हे बघ, आता हे लोक तुला नाही त्रास देणार. मी आले आहे ना, तुला लवकरात लवकर इकडनं घेऊन जाय ना. फक्त थोडासा दम धर बाळा. तू शाना भाऊ आहेस ना माझा. पारू, पुरावे दे. मी नाही देणार. पारू, पुरावे दे, नाहीतर गणीचा जीव जाईल. दे लवकर. अनुष्का मॅडमनी आणि दिशा मॅडमनी गणीला मध्ये का घेतलं मला माहित नाही, पण तुम्ही का असं केलं तरी सर? काय पाहिजे आहे तुम्हाला? अहो देवी यांनी इतका विश्वास ठेवला तुमच्यावर, पण त्यांचा विश्वासघात केला तुम्ही. काय पाहिजे तुम्हाला सांगा ना. पैसे पाहिजेत का? सांगा ना किती पैसे पाहिजे. देवी तुम्हाला वाटेल तेवढे पैसे देतील. तुझ्या प्रश्नांची उत्तर द्यायची नाहीत मला. चाल. तायडे, तायडे, तायडे. अहो, सकाळी मला चांगला नाश्ता करून दिला. मला म्हटलं महत्वाचं काम आहे म्हणून गेली. मला वाटलं इथं बंगल्यावर आली असेल, पण इथंही कुठं दिसत. आता संध्याकाळ होतले, कुठं गेली असेल माझी पोर? कारू बाळा, तू अहिल्या मॅडमना पुरावे देणार होतीस ना, अशी न सांगता कुठे गेलीस? हारू इतकी बेजबाबदार मुलगी नक्कीच नाही. न कळवता अशी इतका वेळ बाहेर नाही राहणार. बरोबर आहे तुझं श्रीकांत, पण मला जरा वेगळीच शंका येते. म्हणजे त्या इव्हेंटमध्ये कोणीतरी बॉम्ब प्लांट केला होता आणि हे सगळं सावरते तोच आरू गायब झाली. एक मिनिट वहिनी, मला काय वाटतंय, पारूला ना हरीश सोबत लग्नच करायचं नव्हतं म्हणून पळून गेली असणार ती. बापरे, स्वतःनं आपल्या घरातले दागिने घेऊन गेले असते तर. मी एक काम करते, आपल्या कपाटात सगळे दागिने व्यवस्थित आहेत की नाही चेक करते. हा दामिनी काकू, काय बोलतेयस? अरे हा हा, असं काय बोलताय मॅडम? खरंच माझी पारू असं नाही वागणार. दामिनी, तुझं तोंड जरा बंद ठेव. आई, पारूचा फोनही लागत नाहीये. मला खूप भीती वाटते. आपण काहीतरी केलं पाहिजे प्लीज. आदित्य, मला वाटतं की आपण पोलीस कमिशनरांना फोन करायला हवा. पारूची मिसिंग कंप्लेंट करूया. ओके. पारू, बरं, कुठे होतीस तू? तुला सांगून जाता येत नाही? भाई, इथे सगळे काळजीत आहेत. इतकं बेजबाबदार वागणार.
काय विचारतोय? कुठं होतीस तू? हरीश सरांसोबत.